लग्नाचा मंडप सजला होता. नातेवाईकांची गर्दी होती. अनुजा नवरी बनून स्टेजवर बसली होती आणि काही मिनिटात तिचं विशालसोबत लग्न होणार होतं. पण तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून एक फोटो आला. तो फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हात थरथरू लागले आणि पुढच्या 10 मिनिटात तिने संपूर्ण लग्न थांबवलं. पण त्या फोटोत असं काय होतं आणि एका फोटोने 2 कुटुंबांचं आयुष्य कसं बदललं हे पाहूया. ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. अनुजा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार आणि समजूतदार मुलगी होती. तिचं आणि विशालचं लग्न ठरून 6 महिने झाले होते. विशाल एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. शांत स्वभाव, चांगलं करिअर आणि प्रेमळ बोलणं म्हणून अनुजाच्या घरच्यांना तो खूप आवडला होता. हळूहळू दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरू झालं. भविष्यातील स्वप्न, नवीन घर, फिरायला जाण्याचे प्लॅन सगळं अगदी परफेक्ट चाललं होतं. अनुजाला वाटत होतं माझा जीवनसाथी मला मिळाला. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच घरात गडबड सुरू होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. अनुजा नवरीच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती. तिच्या मैत्रिणी तिची मस्करी करत होत्या. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडील प्रत्येक पाहुण्यांची काळजी घेत होते. सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. दुपारी लग्नमंडप लोकांनी भरून गेला. विशालही वराच्या पोशाखात आला. दोन्ही कुटुंब आनंदात होती. फोटोग्राफर फोटो काढत होता. डीजेवर गाणी वाजत होती आणि काही मिनिटात लग्नवेदी सुरू होणार होता. अनुजा स्टेजच्या मागे बसली होती. तेवढ्या तिचा मोबाईल वाजला. अननोन नंबर. तिने दुर्लक्ष केलं. पुन्हा फोन आला. तिने कॉल कट केला. मग लगेच व्हॉट्सअपवर मेसेज आला. लग्न करण्यापूर्वी हा फोटो एकदा नक्की बघ. त्यासोबत एक फोटो होता. अनुजाने फोटो उघडला आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हात थरथरू लागले कारण त्या फोटोमध्ये विशाल एका अनोळखी मुलीसोबत उभा होता. दोघे खूप जवळ दिसत होते आणि त्या फोटोखाली लिहिलं होतं, हा माणूस दिसतो तसा नाही. अनुजाच्या कपाळावर घाम आला. तिने पुन्हा फोटो मोठा करून पाहिला. तो फोटो खरा वाटत होता. फोटोशॉप केल्यासारखा अजिबात दिसत नव्हता. तेवढ्यात पुन्हा मेसेज आला, जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर मला कॉल कर. आणि त्याखाली एक नंबर होता. अनुजाचं हृदय जोरात धडधडत होतं. बाहेर लग्नाची तयारी सुरू होती, पण तिच्या आयुष्यात एका फोटोने पहिल्यांदा शंकेचं वादळ निर्माण केलं होतं. अनुजाचे हात थरथरत होते. ती पुन्हा पुन्हा तो फोटो पाहत होती. फोटोमध्ये विशाल एका मुलीसोबत उभा होता. दोघेही हसत होते आणि त्यांच्यातील जवळीक पाहून कोणालाही वाटलं असतं की ते फक्त मित्र नाहीत. बाहेरून आवाज येत होते, नवरीला घेऊन या, मुहूर्ताची वेळ होते. पण अनुजाचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, हा फोटो खरंच आहे का? तेवढ्या तिची मैत्रीण स्नेहा आत आली. काय ग, अशी घाबरलेली का दिसतेस? अनुजाने थरथरत्या हाताने मोबाईल तिच्यासमोर धरला. फोटो पाहता स्नेहाही काही क्षण शांत राहिली. हा विशालच आहे ना? हो. आणि ही मुलगी? मला माहीत नाही. अनुजाच्या डोळ्यात पाणी आलं. जर हे खरं असेल तर? स्नेहाने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं, एक फोटो पाहून निर्णय घेऊ नकोस. पण मग फोटो पाठवला कोणी? तेवढ्यात पुन्हा व्हॉट्सअपवर मेसेज आला. अजून वेळ गेलेली नाही. सत्य जाणून घ्यायचं असेल तर फोन कर. अनुजाने काही क्षण मोबाईलकडे पाहिलं. मग धाडस करून त्या नंबरवर कॉल लावला. फक्त फोन 2 वेळा वाजला आणि समोरून एका मुलीचा आवाज आला. हॅलो अनुजा. अनुजा दचकली. तुला माझं नाव कसं माहीत? समोरून काही सेकंद शांतता होती. मग ती मुलगी म्हणाली, कारण मी विशालला खूप चांगलं ओळखते. अनुजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तू कोण आहेस? माझं नाव काव्य आहे. आणि मला वाटलं नव्हतं की विशाल इतक्या लवकर दुसरं लग्न करेल. हे ऐकताच अनुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय म्हणायचं आहे तुला? काव्या हळू आवाजात म्हणाली. काही महिन्यांपूर्वी तो माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत होता. अनुजाला काही समजेनासं झालं. तू खोटं बोलतीयस. मला माहीत होतं तू हेच म्हणशील, काव्या शांतपणे म्हणाली.
म्हणूनच मी तुला अजून काही फोटो पाठवते. आणि कॉल कट झाला. काही सेकंदात अनुजाच्या मोबाईलवर आणखी 3 फोटो आले. एका फोटोमध्ये विशाल आणि काव्या एका कॅफेमध्ये बसली होती. दुसऱ्या फोटोमध्ये दोघे समुद्रकिनारी फिरत होते आणि तिसऱ्या फोटोमध्ये विशाल काव्याचा हात धरून उभा होता. अनुजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मनात गोंधळ उडाला. जर हे सगळं खरं असेल तर विशालने तिच्याशी खोटं का बोललं होतं? पण जर हे खोटं असेल तर कोणीतरी तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होतं. बाहेर पुन्हा आवाज आला, अनुजा लवकर ये, मुहूर्त निघून जाईल. आईचा आवाज होता. अनुजाने आरशात स्वतःकडे पाहिलं. नवरीच्या वेशात सजलेली ती काही मिनिटांपूर्वी खूप आनंदी होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर फक्त भीती आणि शंका दिसत होती. तेवढ्यात काव्याचा शेवटचा मेसेज आला. जर माझ्यावर विश्वास नसेल तर विशालला एकच प्रश्न विचार, काव्या कोण आहे? अनुजाने तो मेसेज वाचला आणि तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला. लग्नविधी सुरू होण्यापूर्वी तिला विशालकडून सत्य ऐकायचं होतं. पण तिला अजून माहीत नव्हतं की विशालकडेही एक असं रहस्य होतं, जे समोर आल्यानंतर संपूर्ण मंडपात खळबळ उडणार होती. अनुजाचं हृदय जोरात धडधडत होतं. तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर अजूनही काव्याचा शेवटचा मेसेज दिसत होता. फक्त एक प्रश्न विचार, काव्या कोण आहे? बाहेर लग्नविधी सुरू होण्याची तयारी झाली होती. पाहुण्यांची गर्दी वाढत होती. डीजेचा आवाज, लोकांची बोलणी, हशा. पण अनुजाच्या कानात काहीच पडत नव्हतं. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती, विशाल खरंच कोण आहे? शेवटी तिने निर्णय घेतला, सत्य काहीही असो ते तिला आत्ताच जाणून घ्यायचं आहे. तिने स्नेहाला सांगितलं, विशालला इथे बोलव. स्नेहा घाबरली, आत्ता? हो, आत्ताच. काही मिनिटांनी विशाल त्या खोलीत आला. तो हसत होता. काय झालं, इतकी गंभीर का दिसतीयस? अनुजा काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. 6 महिन्यांपासून ती ज्याच्यावर विश्वास ठेवत होती तोच माणूस आज तिच्यासमोर उभा होता. मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. विशाल थोडा गोंधळला. आत्ता? हो. स्नेहा बाहेर गेली. खोलीत आता फक्त अनुजा आणि विशाल होते. काही क्षण पूर्ण शांतता होती. विशालने विचारलं, काय झालं? अनुजाने मोबाईल पुढे केला. हे बघ. विशालने स्क्रीनकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. अनुजाने ते स्पष्ट पाहिलं. तो दचकला होता. ही मुलगी कोण आहे? विशाल काही बोलला नाही. उत्तर दे. अनुजाचा आवाज कठोर झाला. विशालने खोल श्वास घेतला. तुला हा फोटो कुठून मिळाला? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विशाल काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तिचं नाव काव्य आहे. हे ऐकताच अनुजाचं हृदय तुटल्यासारखं झालं. कारण किमान एक गोष्ट तरी खरी होती, म्हणजे तो तिला ओळखतोस. हो. आणि हे फोटो? विशालने डोकं खाली केलं. हे खरे आहेत. अनुजाच्या डोळ्यात पाणी आलं. मग तू माझ्याशी खोटं का बोललास? विशाल लगेच म्हणाला, थांब, गोष्ट तशी नाही आहे. मग कशी आहे? विशाल खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. 2 वर्षांपूर्वी माझं आणि काव्याचं रिलेशन होतं. अनुजाला धक्का बसला. काय? हो. आणि तू मला कधीच सांगितलं नाहीस. विशाल शांत राहिला. का? कारण ते खूप आधी संपलं होतं. अनुजाचा राग वाढत होता. म्हणजे तो विचार केला की मला हे माहीत असण्याची गरज नाही. अनुजा, मी तुला दुखवू इच्छित नव्हतो, पण खोटं बोलून दुखावलं नाहीस. खोलीत पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात विशालचा फोन वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसली. अनुजाने फोन हिसकावून घेतला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, काव्या कॉलिंग. अनुजा आणि विशाल दोघेही काही क्षण स्तब्ध उभे राहिले. लग्न सुरू व्हायला अवघे काही मिनिटे उरली होती आणि काव्या स्वतः फोन करत होती. पण तिला काय सांगायचं होतं? आणि ती फक्त विशालची एक्स होती की या कथेमागे अजून मोठं रहस्य लपलं होतं? चला बघूया. अनुजाच्या हातात विशालचा फोन होता. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं, काव्या कॉलिंग.
खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. विशालच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. अनुजाच्या मनात हजारो प्रश्न होते. उचल फोन, अनुजा थंड आवाजात म्हणाली. अनुजा आत्ता नाही, आत्ताच. तिने कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. विशालने थरथरत्या हाताने कॉल रिसीव्ह केला. फोन स्पीकरवर टाकला. हॅलो. विशालचा आवाज कमकुवत झाला होता. समोरून काव्याचा आवाज आला. म्हणजे शेवटी तू लग्न करतोयस. खोलीत पुन्हा शांतता पसरली. काव्या पुढे म्हणाली, विशाल, मला तुझं लग्न थांबवायचं नव्हतं. अनुजा दचकली. मग हे फोटो का पाठवलेस? विशालने विचारलं. काव्या काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, कारण अनुजाला सत्य माहीत असायला हवं. कोणतं सत्य? अनुजाने थेट विचारलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती. मग काव्या म्हणाली, विशालने तुला माझ्याबद्दल सांगितलं असेल, पण त्याने पूर्ण सत्य सांगितलं नाही. विशाल घाबरला. काव्या, पुरे झालं. नाही विशाल. तिचा आवाज आता कठोर झाला. आज खोटं संपलं पाहिजे. अनुजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय सत्य आहे? काव्या म्हणाली. 2 वर्षांपूर्वी आमचं रिलेशन होतं. लग्न करण्याचा विचारही होता. मग? अनुजाने विचारलं. काव्याचा आवाज अचानक भावूक झाला. पण एक दिवस विशाल अचानक गायब झाला. काय? हो. फोन बंद, मेसेज नाही, भेट नाही. आणि काही दिवसांनी मला समजलं. काव्याचं बोलणं थांबलं. काय समजलं? अनुजाने घाईघाईने विचारलं. काव्या म्हणाली की विशाल माझ्यापासून काहीतरी खूप मोठं लपवत होता. विशालचा चेहरा पांढरा फटक पडला. काव्या बस, तो ओरडला. पण आता खूप उशीर झाला होता. काव्या म्हणाली, अनुजा, तुझ्या लग्नापूर्वी तुला एक फाईल पाहायला हवी. कुठली फाईल? मी तुला पाठवते. आणि कॉल कट झाला. काही सेकंदात अनुजाच्या व्हॉट्सअपवर एक PDF आली. फाईलचं नाव पाहताच तिच्या अंगावर काटा आला. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. अनुजाने थरथरत्या हाताने फाईल उघडली. पहिल्या पानावर विशालचा फोटो होता आणि खाली काही माहिती लिहिलेली होती. ती वाचताच अनुजाच्या डोळ्यात भीती दिसू लागली, कारण त्या रिपोर्टमध्ये असं काही लिहिलं होतं जे तिने कधीच कल्पना केली नव्हती. विशाल तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात घबराट स्पष्ट दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, अनुजा, कृपया आधी माझं ऐक. पण आता अनुजा कोणाचंही ऐकायला तयार नव्हती, कारण त्या रिपोर्टमध्ये लपलेलं सत्य संपूर्ण लग्न मंडपात खळबळ उडवणार होतं. दार उघडलं आणि समोर उभी होती काव्या. ती काय सांगणार होती आणि विशालचं कोणतं गुपित आता उघडं होणार होतं हे जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की पहा. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? विशाल हा खरंच खोटं बोलत होता की खरं बोलत होता? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाग 2 लवकरच येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.